कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग, पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित। राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केली आहे। या योजनेचा लाभ 56 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे। योजनेची प्रभावी आणि पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत। योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे। बँकांना युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत। या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। या सूचनांनुसार पात्र शेतकऱ्यांची माहिती अचूक स्वरूपात संकलित करून पोर्टलवर अपलोड करण्यासह प्रत्येक टप्प्यावर समन्वयाची जबाबदारी बँकांवर निश्चित करण्यात आली आहे। यासाठी प्रत्येक बँकेने मुख्यालय स्तरावर 2 नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। यापैकी एक अधिकारी योजना अंमलबजावणी समन्वयक तर दुसरा माहिती तंत्रज्ञान समन्वयक म्हणून काम पाहणार आहे। तसंच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी व जिल्हास्तरीय समिती अर्थात DLC यांच्याशी समन्वय राखण्यासाठी स्वतंत्र जिल्हा नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत।